हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी तिखट कुरकुरीत अशी लसूण शेव कशी करायची ते पाहणार आहे। एकदम मस्त अशी तुम्हाला बघून कळत असेल, एकदम खमंग कुरकुरीत आणि तिखट एकदम छान झालेले आहे बघा। एकदम झटपट साध्या सोप्या पद्धतीने अर्धा किलोची आपण ही अर्धा किलो बेसनची ही शेव बनवलेली आहे। मस्त एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी छान आपण शेव बनवलेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त अशी झालेली आहे, खमंग कुरकुरीत अशी। तुम्ही या दिवाळीला या पद्धतीची लसूण शेव नक्की बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी अर्धा किलो 500 ग्रॅम इथे बेसन घेतलेलं आहे। हे मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे। आता हे बेसन आपण मोजून घ्यायचं सुरुवातीला, म्हणजे सगळं या या एका वाटीने मोजून घ्यायचं, म्हणजे त्याच वाटीने आपण सगळं साहित्य घेणार आहे। आता या वाटीने हे बेसन आपण मोजून घ्यायचं आहे। बरोबर हे 2.5 वाटी भरलेलं आहे बघा, बेसन मोजून घेतलेलं आहे। 2.5 वाटी हे बेसन भरलेलं आहे या वाटीने। आता याच वाटीने सगळं साहित्य घेणार आहे। आता इथे बघू शकताय, मी एक मोठा चमचा मी ओवा घेतलेला आहे, वजनी हा 10 ग्रॅम आहे। आणि ते एक मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत, वजनी प्रमाणात हे 10 ग्रॅम आहेत। इथे लसूण घेतलेला आहे, लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी ह्या वजनी प्रमाणात 40 ग्रॅम आहेत लसूण पाकळ्या। आता ह्या लसूण जिरे आणि ओवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत, मिक्सरच्या छोट्या भांड्यात। आणि यामध्ये गरज वाटली तर 2 चमचे पाणी घाला। मी बिना पाणी घालता छान असं हे बारीक वाटून घेतलेलं आहे। आता इथे ज्या वाटीने आपण बेसन मोजलेलं आहे, 2.5 वाटी बेसन झालेलं आहे, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। हे परफेक्ट प्रमाण आहे बघा। आता जे आपण वाटण केलेलं आहे ते आपण या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे। या पाण्यात घालायचं, मिक्स करायचं आहे बघा। आता हे आपण मिक्स करून घेणार आहे पाण्यात, व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करायचं आहे। आणि हे आपण गाळून घेणार आहे, बघू शकताय। आता हे कुठल्या तर दुसऱ्या भांड्यात आपण गाळून घ्यायचं आहे। इथे मी परातीमध्ये गाळून घेते। आता गाळणीने आपण हे गाळून घ्यायचं आहे बघा। या पद्धतीने आपण 2.5 वाटी आपलं बेसन भरलं होतं, त्यासाठी 1 वाटी पाणी वापरलेलं आहे। इथे 1 वाटी पाणी परफेक्ट प्रमाण आहे, छान असं हे बघा। व्यवस्थित असं यातलं पाणी काढून घ्यायचं आहे बघा। या पद्धतीने इथे पाणी आपण गाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, अंदाजे 1 चमचा मीठ आहे, वजनी 10 ग्रॅम आहे। आणि ज्या वाटीने सगळं साहित्य घेतले त्या वाटीने अर्धी वाटीला तो कमी तेल घेतलेला आहे, वजनी प्रमाणात हे तेल 80 ग्रॅम आहे। आता हाताने हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे, पांढरा रंग येईपर्यंत त्याला 5 ते 7 मिनटं हे फेटून घ्यायचं आहे। इथे बघू शकता या पद्धतीने फेटून घेते बघा, व्यवस्थित असं या पद्धतीने मी याला फेटून घेते बघा। इथे बघू शकताय 7 मिनटानंतर हे पांढरं झालेलं आहे बघा पाणी आपलं। यामध्ये आता मी लाल तिखट घालणार आहे। इथे 2 टेबलस्पून मी इथे लाल तिखट घातलेलं आहे, इथे बघू शकताय। हे पण मिक्स करून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, मी 2 टेबलस्पून घेतलेलं आहे। तिखटवाली लाल मिरची पावडर घातलेली आहे, इथे बघू शकता। हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेते। आता हे मिक्स करून झालेलं आहे। जे बेसन आपण मोजून ठेवलेलं आहे, स्वच्छ चाळून मोजून, ते आता यामध्ये व्यवस्थित घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। इथे व्यवस्थित असं यामध्ये या पाण्यामध्ये बेसन आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा। अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, व्यवस्थित असं हे बेसन मी मिक्स करून घेते। इथे बघू शकता या पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला हे जरी आत्ता पातळ वाटत असलं तर हे भिजत ठेवणार आहे, तेव्हा थोडंसं घट्ट होतं, पण आपलं हे मिश्रण परफेक्ट आहे बघा, एवढंच पातळ हवं आहे। आता हे व्यवस्थित आपलं छान मिश्रण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। या पद्धतीचं आपलं मिश्रण असलं पाहिजे, कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय। आता हे एका भांड्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा, व्यवस्थित असं हे सगळं मी काढून घेते बघा एका भांड्यात। आपल्याला याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला भिजत ठेवायचं आहे बघा। इथे सगळं मी एका भांड्यात काढलेलं आहे बघा मिश्रण आपलं, आणि याच्यावर झाकण ठेवून मी अर्धा तास याला भिजत ठेवणार आहे, म्हणजे अर्धा तास छान भिजलं जातं आणि शेव छान तयार होते। इथे बघू शकताय अर्धा तासानंतर आपलं मिश्रण हे छान भिजलेलं आहे। हे भिजल्यानंतर थोडंसं घट्ट होतं बघा, या पद्धतीने तुम्ही बघू शकताय। पीठ आपलं तयार झालेलं आहे। आणि इथे आपण आता साचा घेणार आहे बघा। साच्याला मी एक छोटी आपली शेव असते ती प्लेट घालून घेतलेली आहे बघा। जो खरबरीत भाग असतो तो खालच्या साईडला करायचं, म्हणजे छान अशी शेव पडते बघा। इथे बघू शकता। आता याला साच्याला मी तेल लावून घेते बघा। या पद्धतीने तेल लावलं की
शेव चिकटत नाही कडेला पीठ आणि छान असं शेव पडली जाते बघा. या पद्धतीने मी यामध्ये पीठ भरून घेते. आपल्याला इथे बघा गच्च असं दाबून असं पीठ भरून घ्यायचं आहे, म्हणजे छान शेव पडली जाते बघा. दाबून मी या पद्धतीने पीठ भरून घेते बघा. या पद्धतीने छान असं भरून घेतलेलं आहे आणि आपण दुसरीकडे तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. हे भरून घेतलेलं आहे बघू शकताय. आता पाडून बघायचं बघा व्यवस्थित शेव पडते का. मी तुम्हाला दाखवते असं प्लेटमध्ये बघायची आपली शेव व्यवस्थित पडते का. बघा व्यवस्थित आपली शेव पडते. आता तेलामध्ये आपण पाडून घेणार आहे. आता तेल पण आपलं गरम झालेलं आहे. आता चेक करूया थोडंसं पिठाचा यामध्ये गोळा टाकायचा बघा. छान असं तेल आपलं गरम झालेलं आहे. आता सुरुवातीला कडेने पीठ सोडायचं, नंतर मध्ये सोडायचं आणि जास्त दाटसर सोडायचं नाही, पातळ असं आपण हे सोडून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने मी सोडून घेते बघा. जास्त दाटसर जर सोडलं तर ती शेव आपली मध्ये व्यवस्थित भाजली जात नाही, मऊ पडते बघा. याच्यावरच्या बुडबुड्या कमी झाल्या की याला पलटी करून दुसऱ्या साईडने 1 मिनटं असं भाजून घ्यायचं. कुरकुरीत अशी शेव आपण मीडियम फ्लेमवर याला तळायचं, म्हणजे छान अशी तळली जाते. पूर्णपणे याचे बुडबुडे कमी झाले की बबल्स कमी झाले की काढून घ्यायची. कुरकुरीत अशी शेव तेल नितळून आपण काढून घेणार आहे बघा. आता त्याच पद्धतीने मी दुसरी पण घालून दाखवते बघा. छान अशी शेव तयार होते बघा मस्त. आता दुसरी पण त्याच पद्धतीने मी घालून घेते बघा. छान अशी झटपट अशी ही शेव तयार होते आणि एकदम मस्त लागते बघा चवीला. हे पण वरचे बुडबुडे कमी झाले पलटी करून छान असं दोन्ही साईडने तळून घेतलेले आहे बघा. छान अशी शेव आपली तळलेली आहे. खमंग कुरकुरीत अशी सगळी शेव आपली तळून झालेली आहे बघू शकताय. मस्त अशी सगळी शेव झालेली आहे एकदम मस्त. तुम्हाला मी तोडून दाखवते. एकदम कुरकुरीत अशी ही शेव तयार झाली. तुम्हाला बघूनच कळत असेल. खमंग कुरकुरीत तिखट एकदम छान तयार होते बघा. मस्त लागते ही लसूण शेव. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही या दिवाळीला या पद्धतीची लसूण शेव नक्की बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.